लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भव्य रॅली व जाहीर व्याख्यानाचे आयोजन। बालाजी विद्यालय तेलवाडी येथून संविधान भव्य रॅलीचे आयोजन। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण येथे परिवर्तन विचार प्रतिष्ठान सम्यक संकल्प धम्म संस्कार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्रीनाथ एकनाथ वैद्यकीय सामाजिक बहुउद्देशीय संस्था पैठण व नॅशनल नेटिव्ह फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय संविधान दिन जेतवन धम्म संस्कार केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते। प्रथम बालाजी विद्यालय तेलवाडी येथून संविधान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल पैठण, आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण, बालाजी विद्यालय पैठण, कौशल्य विद्या मंदिर पाटेगाव यांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त रजिस्ट्रार जनरल मंत्रालय रमेश कटके, मिरज उत्तर प्रदेश शिक्षण अधिकारी योगेंद्र कुमार, पत्रकार व प्रकाशक BN आझाद उत्तर प्रदेश प्रशासकीय अधिकारी अत्यंत कुमार हे उपस्थित होते। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पंडित किल्लारीकर हे होते। प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपमुख्य अधिकारी अशोक शिरसे, सेवानिवृत्त मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कांबळे, शिवविलास सोनकांबळे, वैजयंतीमाला सोनकांबळे भुईसर, प्राचार्य RB रामावत, बालाजी नलभे, मुख्याध्यापक वाघमोडे, आर्य चाणक्य विद्या मंदिर मुख्याध्यापिका ज्योती दीक्षित गोरेसर, डॉक्टर गंगवाल हे होते। सूत्रसंचालन बबलू गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक अरुण बल्लाळ यांनी केले। या प्रसंगी जेतवनचे सदस्य सुरेश घोगशे, सुधीर ओहोळ, दिलीप दाभाडे, कैलास बोरुडे, अशोक पगारे, निसरण गंगाधर, सतीश बोरुडे, सुनील ब्रह्मराक्षस, प्रकाश निकाळजे, मयूर दाभाडे, गौरव दाभाडे, भारत आठवले, दिनेश दाभाडे, दिलीप दांडगे, अभिमान सरकटे, मुरलीधर दाभाडे, गौतम हिवराळे, तातेराव वाघवसे, बबलू गायकवाड, लक्ष्मण आडसूल, अर्जुन आडसूल, कल्याण धायकर, भीमराव बोरुडे, अरुण वाघ, मधुकर बोरुडे, संदीप दाभाडे, रमेश दाभाडे, जनार्दन दाभाडे, गौतम गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, गुलाब मगरे, बबन मगरे, कुमार मगरे आदींची उपस्थिती होती। नॅशनल नेटिव्ह फेडरेशन NNF मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिन साजरा करण्यात आलो। संविधान काय असतं, जन्मात संविधान दिनाची परमिशन घ्यायला गेलो पोलीस डिपार्टमेंटला, तो कॉन्स्टेबल म्हणतोय सर हे काय असतं संविधान दिन आम्हाला माहीत नाही। म्हणजे हे बघा, संविधान ज्याच्यामुळे ज्याच्या प्रत्येकाचे कार्य जे हे केलेलं आहे, कार्य जे प्रत्येकाचे अलॉटमेंट जे ड्युटी प्रमाणे जॉब चार्ट जो असतो त्यांना जर माहीत नाही संविधान काय आहे, सखोल अभ्यास केलाय आणि हे अभ्यास करून मी एका निर्णयास आलेलो आहे की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द बेस्ट डॉक्युमेंट इन द वर्ल्ड। भारताचं संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि इट इज द लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड। हे जगातल्या सर्व देशांच्या संविधानामध्ये सर्वात मोठं संविधान आहे। त्यामुळे आपण जे भारताचे नागरिक आहोत तो म्हणतो की मी असं म्हणू शकतो की भारताचं संविधान ज्या देशामध्ये जे नागरिक अवलंबित आहेत ते जगातले सर्वात सुखी लोक असतात, कारण तुम्ही भारताचे भावी नागरिक आहात। त्यामुळे तुम्हाला काय धोके आणि काय प्रिकॉशन्स घ्यावं लागेल याच्याबद्दल मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे। तिसरी गोष्ट की मी हे संवाद साधत असताना तुमच्यासोबत 5 भाषेमध्ये संवाद साधतो। त्यांचं मी अभिनंदन करतो। आज या ठिकाणी आम्ही गेल्या 2013-14 पासून पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष म्हणजे राहुल शाक्यपुत्र राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे डॉक्टर किल्लारीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रमाचा उपक्रम आम्ही या नैसर्गिक वातावरणामध्ये सुरू केलेला आहे। चांगल्या पद्धतीने करू जे करून आपला भारत देश पूर्ण घडेल, चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मुलांना सुद्धा एक चांगली ऊर्जा मिळेल असं आपण मार्गदर्शन या ठिकाणी घेत आहोत। अतिशय सुंदर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। ज्या घटनेचे नैतिक मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण आता प्रियांबलमध्ये वाचन केलेलंच आहे। 5 वर्षामध्ये एक नंदनवन फुलले। या ठिकाणी जर आपल्याला एखादा व्यक्ती आला तिथून तुम्हाला जावं लागणार आहे। शांततेचं केंद्र असणार आहे, मनशुद्धीचं केंद्र असणार आहे। सर्व जाती धर्मासाठी हे केंद्र खुलं राहणार आहे आणि सर्वांना
चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. सर्व ज्यांना IAS व्हायचं, MPS व्हायचे असे मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. त्या माध्यमातून आपण सर्वांनी तालुक्यामध्ये आपण या नावलौकिक आपण आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव कसं नावलौकिक होईल असं आपण काम करायला पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. जो शिक्षण घेईल तो आपण अंधश्रद्धा कसं निर्मूलन करता येईल. आपण जोपर्यंत आपण वाचन करीत नाही, आपली वाचन संस्कृती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आपण ऐकण्याची संस्कृती घडवत आहोत. TV मालिकामध्ये अनेक प्रकारच्या मालिका, अनेक प्रकारचे वादविवाद आणि एवढंच बोलतो. सर्वांना मी शुभकामना देतो. सर्वांना परत एकदा सर्वांना संविधान. ती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसोळ.